Okay, so today's topic is all about functional dependency in DBMS. सुरुवातीला एक गोष्ट क्लॅरिफाय करतो, या टॉपिकची लेंथ आणि या टॉपिकमध्ये असणारे रूल बघून अजिबात घाबरायची गरज नाही, कारण हा टॉपिक खूप इझी आणि अंडरस्टँडेबल आहे. तर हा टॉपिक शिकवताना माझा पॉईंट ऑफ व्ह्यू हाच राहील की तुम्ही एक्झाममध्ये कसं लिहाल. ओके, तर ते जास्त मॅटर ठेवेल की तुम्ही एक्झाममध्ये कसं ठेवाल. तर फंक्शनल डिपेंडन्सीजचा इन टर्म्स ऑफ DBMS हा अर्थ राहील की सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स. जेव्हा मी सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स हे म्हणेल तेव्हा तुम्ही ऑल ओव्हर द एन्व्हायरमेंट कन्सिडर कराल ज्यात खूप सारे ॲट्रिब्यूट स्टोअर आहेत. आणि मी जेव्हा सबसेट ऑफ सेट ऑफ ॲट्रिब्यूट म्हणेल तर तो पर्टिक्युलर ॲट्रिब्यूट. ओके, सो पूर्ण एन्व्हायरमेंटमधले आपण दोन ॲट्रिब्यूट कन्सिडर करूयात, एक्स आणि वाय. तर वाय हा एक्सवरती फंक्शनली डिपेंडंट केव्हा राहील, जेव्हा एक्सकडे काही प्रॉपर्टीज किंवा काही फंक्शनॅलिटीज राहतील ज्यांनी वाय हा युनिकली आयडेंटिफाय होतो, तेव्हा वाय हा एक्सवरती फंक्शनली डिपेंडंट आहे असं म्हणूयात. ओके, सो समजलं नसेल तर आपल्याकडे एक्झाम्पल पण आहे, समजून जाईल. तर लॉजिकल डेफिनेशन ऑफ फंक्शनल डिपेंडन्सी हे सांगतंय की रिझल्ट ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन ॲट्रिब्यूट्स. सेट ऑफ ॲट्रिब्यूट आहेत, त्यामधले दोन ॲट्रिब्यूट्स कसे आणि कोणत्या रिलेशनशिपनी डिपेंडंट आहेत एकमेकांवरती, त्याचं रिझल्ट म्हणजे फंक्शनल डिपेंडन्सी. ऑर इन बिटवीन टपल्स इन रिलेशन. तर हे टपल्स तुम्हाला कन्फ्युजिंग वाटेल. टपल्सचा अर्थ होतो की टपल्स जेव्हा आपण टेबल क्रिएट करतो, टेबल क्रिएट झाल्यावरती ज्या रोज असतात त्यांना इन टर्म्स ऑफ डिपेंडन्स म्हटलं जाते ॲट्रिब्यूट्स, आणि ज्या कॉलम्स असतात त्याला म्हटलं जाते टपल्स. तर तर ते आणखी आपण एक्झाम्पलनी समजून घेऊयात. सध्या आपण बघूयात की ही थेओरी EF कोड नावाच्या सायंटिस्टने दिली होती. आता तुम्हाला ही EF कोडचं नाव तर आठवल्यासारखं वाटत असेल, कारण यांनी रिलेशनल डेटाबेस मॉडेल पण इंट्रोड्यूस केला होता. ओके, सो हे लक्षात ठेवून द्याल. आणि फंक्शनल डिपेंडन्सी रिलेशनशिप दॅट एक्झिस्ट वेन वन ॲट्रिब्यूट युनिकली डिटरमाइन्स अदर ॲट्रिब्यूट्स. आधी सांगितलं वाय हा एक्सवर फंक्शनल डिपेंडंट का राहील, जेव्हा एक्सकडे प्रॉपर्टीज आणि फंक्शनॅलिटीज आहेत ज्यांनी वाय हा युनिकली आयडेंटिफाय होत आहे. ओके, सो आता हे एक्झाम्पल सुरू होईल. इन रिलेशन आर रिलेशन आहे, एक्स अँड वाय आर टू सबसेट्स ऑफ सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स. वाय इज सेट टू बी फंक्शनल डिपेंडंट ऑन एक्स इफ गिवन व्हॅल्यू ऑफ एक्स ऑल ॲट्रिब्यूट युनिकली डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ वाय. गॉट इट. सो इट डिनोटेड बाय मेन गोष्ट, जो ॲट्रिब्यूट दुसऱ्यावर डिपेंडंट असतो त्याला राईट साईडला लिहिला जातो, आणि ज्याच्यावर डिपेंडंट असतो तो लेफ्ट साईडला असतो. जसं की वाय हा एक्सवरती डिपेंडंट आहे म्हणून त्याला राईट साईडला लिहिला गेला ॲरोच्या. हे लक्षात ठेवाल, पुढे रूल्समध्ये वगैरे कामात पडेल. सो कन्फ्युजन होईल, त्यावेळेस कन्फ्युजन होईल, तर मग आतापासून रेडी राहा. यूज टू डिफाईन व्हेरियस नॉर्मल फॉर्म्स 2NF 1NF BCNF वगैरे वगैरे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये वगैरे बघत राहू. सो देअर इज एक्झाम्पल ऑफ फंक्शनल डिपेंडन्सीज, ज्यात की असं म्हटलेलं आहे की एम्प्लॉई रिलेशन, एम्प्लॉईची ID प्रायमरी राहील, प्रत्येक एम्प्लॉईसाठी त्याची ID जी आहे ती युनिक राहील. ओके, सो सपोज वी वॉन्ट टू नो नेम अँड सॅलरी ऑफ एनी एम्प्लॉई, तर आपल्याला काय करावं लागेल, इफ वी हॅव EID, जर आपल्याकडे एम्प्लॉईची ID असेल, then we can easily find information of that employee. So the name and salary attribute depends upon the EID attribute. समजलं. ओके, सो एम्प्लॉईचं नाव आणि सॅलरी आपल्याला काढायची असेल, जस्ट आपण एक क्वेरीफायर करू ज्यात की EID आपण मेन्शन करू, त्यातून आपल्याला सरळ सरळ त्याचं नाव आणि सॅलरी डिस्प्ले होऊन जाईल. तर याचाच अर्थ फंक्शनल डिपेंडन्सीमध्ये येईल की नेम आणि सॅलरी डिपेंडंट आहे EIDवर. तेच इथे एक्सप्लेन केलेले आहे. एक्स इज EID, वाय इज नेम अँड सॅलरी, डिपेंडेंट ऑन एक्स. ओके, डन. सो नेक्स्ट टॉपिक इज अबाउट आर्मस्ट्रॉंग ॲक्झिओम्स. तर हे एक सेट ऑफ बेसिक रूल्स आहेत इंट्रोड्यूस बाय विल्यम W. आर्मस्ट्रॉंग, सायंटिस्टचं नाव आहे. दे आर यूज इन डेटाबेस टू फाइंड ऑल पॉसिबल रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पीसेस ऑफ डेटा. तर हे यूज होते डेटाबेसमध्ये जेव्हा दोन रिलेशनशिप आपल्याकडे आहे आणि त्यांच्यामधलं काय रिलेशनशिप आहे आपल्याला माहिती नाही आहे, पण आपण पॉसिबिलिटीज काढू शकतो की हे ह्या पद्धतीने त्याच्यावर डिपेंडंट राहील, ह्या पद्धतीने ते एकमेकांसोबत इंटर रिलेशनशिपमध्ये आहेत वगैरे. ते काढून घ्यायसाठी आपल्याकडे ते रूल्स आहेत, सेट ऑफ रूल्स आहेत, विल्यम आर्मस्ट्रॉंगने दिलेले. ओके, वेन वी ऑलरेडी नो सम कनेक्शन बिटवीन कॉलम्स इन टेबल्स, टपल्स इन
tables, columns in tables, tuples in tables. These rules help us to discover new ones that also must be true. The complete set of both given and discovered connections is called closure. जे डिस्कवर झालेले आहेत त्याला क्लोजर म्हटलं जाते. एवढंच, बाकी काही नाही. दिस एक्झिओम्स आर व्हेरी युजफुल वेन डिझायनिंग. तीच थेअरी आहे, बाकी तर तुम्ही वाचून घ्याल, तुम्ही एक्झाममध्ये ॲज इट इज लिहू शकाल. एकही मार्क कटणार नाही. ओके, सो नेक्स्ट आहे नॉर्मलायझेशन अँड डेटाबेस डिझाईन, ज्यात रूल्स येतात आर्मस्ट्रॉंगने दिलेले. त्या रूल्सला नॉर्मली म्हटलं जातं इन्फरन्स एक्झिओम्स किंवा इन्फरन्स रूल किंवा आर्मस्ट्रॉंगच्या प्रॉपर्टीज, ज्या आहेत रिफ्लेक्झिव्हिटी, ॲग्युमेंटेशन, ट्रान्झिटिव्हिटी, ॲडिटिव्हिटी, प्रोजेक्टिव्हिटी, सुडो ट्रान्झिटिव्हिटी. तर मी हे इझी वेमध्ये लिहिलेले आहेत, तर ते तुम्हाला इझिली समजेल. तर तेच रूल मी सिम्पल वेमध्ये लिहिलेले आहेत, थोडी हँडरायटिंग इग्नोर कराल. बट पहिला रूल आहे रिफ्लेक्झिव्हिटी रूल. तर हा सिम्पल आणि बेसिक रूल आहे, ज्यात की जर ए हा सेट आहे आणि बी हा त्याचा सबसेट आहे, तर बी हा डिपेंडेंट राहील ए वर. सिम्पल आहे, तेच डेफिनेशनचं एक्झाम्पल तुम्ही समजून घ्याल. इझी रूल आहे. तर जर EID एम्प्लॉईची ID, एम्प्लॉईचं नाव आणि ॲड्रेस आहे एकडे आणि बी आहे एम्प्लॉईची ID, तर डिपेंडेंट आहे, तुम्ही ते लिहू शकाल एक्झाम्पलवरूनच. सो नेक्स्ट रूल आहे ॲग्युमेंटेशन रूल. ॲग्युमेंटेशनचा अर्थ होतो काहीतरी ॲड करणे. ओके, आपल्या इकडे ए आणि बी सबसेट ॲट्रिब्यूट आहेत. बी हा ए वरती डिपेंडेंट आहे आणि आर हा तिसरा ॲट्रिब्यूट आहे. जर आपल्याला तो ॲड करायचा असेल ए आणि बीच्या रिलेशनशिपमध्ये, तर तो दोन्ही साईडला आपल्याला ॲड करावा लागेल. मग ते RA RB होऊन जाईल. सिम्पल आहे, फक्त ॲड करणं म्हणजे ॲग्युमेंटेशन रूल. डन. जसं की ऑलरेडी आपल्याकडे ए समजा EID होती, बी आहे डिपार्टमेंटचं नाव आहे, तर त्यात जर का तिसरा ॲट्रिब्यूट आला आहे एम्प्लॉईचं नाव, तर आपल्याला EID सोबत पण एम्प्लॉईचं नाव ॲड करावं लागेल आणि डिपार्टमेंटचं जे नाव होतं त्याच्यासोबत त्याचं नाव ॲड करावं लागेल. एवढंच, बाकी काही नाही. ॲग्युमेंटेशन रूल फिनिश. सो नेक्स्ट इज ट्रान्झिटिव्हिटी रूल. तो पण एक बेसिक रूल आहे. सपोज बी हा ए वरती डिपेंडेंट आहे आणि बी वरती तिसरा ॲट्रिब्यूट म्हणजे सी हा डिपेंडेंट आहे. ओके, बी हा ए वरती डिपेंडेंट आहे, सी हा बी वरती डिपेंडेंट आहे, तर इनडायरेक्टली सी हा ए वरती डिपेंडेंट राहील. बस एवढंच. ट्रान्झिटिव्हिटीचा अर्थ एवढंच असतो. EID ई नेम हे EID वरती डिपेंडेंट आहे आणि डिपार्टमेंट, कोणतं डिपार्टमेंट आहे ती ई नेम वरती डिपेंड करते, तर डिपार्टमेंट पण EID वरती डिपेंड करते. सिम्पल, डन. आता ॲडिटिव्हिटी रूल हे सांगतंय की जर बी हा ए वरती डिपेंडेंट आहे आणि सी पण हा ए वरती डिपेंडेंट आहे, तर इनडायरेक्टली ए वरती बी आणि सी दोन्ही पण डिपेंड करतात. डन. सिम्पल रूल. प्रोजेक्टिव्हिटी रूल सांगताय. प्रोजेक्टिव्हिटी रूल ॲडिटिव्हिटी रूलचा अपोजिट समजून घ्याल. जर दोन ॲट्रिब्यूट एका सिंगल ॲट्रिब्यूट वरती डिपेंडेंट असेल, तर असं आपण सेपरेटेड पण लिहू शकतो, यालाच प्रोजेक्टिव्हिटी म्हणतो. डन. एवढंच. त्यानंतर तो सुडो ट्रान्झिटिव्हिटी. त्याचा अर्थ हा असतो की वाय हा एक्स वरती डिपेंडेंट आहे आणि दुसरं रिलेशन आहे ज्यात की W हा ॲट्रिब्यूट YZ यावर डिपेंडेंट आहे, तर इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की W हा XZ वरती डिपेंडेंट आहे, कारण Y हा X वर डिपेंडेंट होता. ठीक आहे, तर हे रिप्लेस होऊ शकते आणि असं पण सांगता येईल की हा चौथा ॲट्रिब्यूट तिसऱ्यावरती ह्या रिलेशनवरती पण डिपेंडेंट आहे, याला सुडो ट्रान्झिटिव्हिटी म्हणतात. तर ह्या प्रकारे मी सिम्पल वेमध्ये लिहिलेलं होतं. देन तुम्ही हे पेपरमध्ये एक रूल जो आहे तुम्ही अर्धा पेज तरी एक्सप्लेन कराल. ओके, सो तुमचे 2 पेजेस तर इथेच भरून जातील ह्या रूल्स एक्सप्लेन करण्यामध्ये. आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला जास्त काही अवघड नाही आहे, कारण एक्झाम्पलसोबत मी पण एक्झाम्पल पण दिलं आहे आणि तुम्ही हेच एक्सप्लेन करत राहाल. जसं की आधी आपल्याकडे EID होती, जर आणि त्यात आपण EIचं एम्प्लॉईचं नेम ॲड केलं ॲग्युमेंटेशन रूलनुसार, तर ते हे रिलेशन असं बनलं. हेच तुम्ही एक्सप्लेन करणार, जास्त काही म्हणजे जास्त लिहायचंच आहे. आणि थेअरी लिहून लेंथ दाखवायची, मार्क्स फुल मिळतील. आणि आर्मस्ट्रॉंग एक्झिओम्सचा क्वेश्चन 100% पेपरमध्ये राहतो.
तुम्ही DBMSचे लास्ट इयर पेपर्स बघा, कुठे पण बघा, आर्मस्ट्रॉंग ॲक्झिओम्स एक्सप्लेन करायला लावलेले आहेतच. खूप सारे मुलं हा टॉपिक स्किप करतात कारण याचे रूल्स थोडे कन्फ्युजिंग वाटतात, पण मी सिम्पल वेमध्ये लिहिलेले आहे. इफ यू वॉन्ट अ स्क्रीनशॉट तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात नॉर्मलायझेशन इन DBMS, ज्यात की 1NF, 2NF, 3NF, BCNF सगळे नॉर्मल फॉर्म्स बघूयात इन डिटेल सिम्पल वेमध्ये. असंच काहीतरी मी लिहून आणेल ज्याने तुम्हाला इझी होईल अंडरस्टँडिंगला. ओके, सो बाय.